नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम। सकाळी सकाळी आमच्या बुत्त्याने एवढा क्लास दिलाय ना, म्हणून आम्ही ब्लॉग करायचे चालू करायचे विसरूनच गेलो। तर आता आलेलो आहे सिटी पॅलेसला आलेलो आहे आणि आता इकडे नाश्ता करतोय बाहेरच। इकडे रस्त्यावरच आहेत दुकानं वगैरे, तर इथंच नाश्ता करू। आता नाश्ता करू आणि मग जाऊ वरती पॅलेसला। पराठा वगैरे एकदम मस्त आहे ना, ते मध्ये भेटतं नाही भेटतं ते नाही माहिती, म्हणून आम्ही आता इथं पराठा खातोय। त्यातमध्ये दीदीला एक पराठा आणला, दीदी पडली सुरू पराठा खायला सुरू। आता आम्ही पण खातो आणि मस्त पोट फुल करून मग आतमध्ये जातो। आज रे तुला काय माहिती काय झालेलं, नुसतं नाही 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 करतोय सकाळपासून। काय रे? आता मस्त पनीर पराठा चालू आहे, हे बा खूप मस्त क्वांटिटीत भेटलेला आहे। आमचा उट्टू पण खातोय आता पनीर पराठा सोबत दादा। भाऊ गेला पोहे खायला, ज्याची त्याला तशी आवड। मी खातोय पनीर पराठा। सिटी पॅलेसमध्ये आता आम्ही आलेलो आहे, मस्त नाश्ता वगैरे झालेला आहे। आता आल्यानंतर बघा इकडं गाडीची लाईन लागलेली, कारण तिकीट घ्यायचे 400 रुपये पर पर्सन आहे आणि गाडी जर असली गाडीची पार्किंग तर 150 आहे। त्यानंतर बहुतेक या ट्रेननी आतमध्ये जाता, तो तिकडे सिटी पॅलेस आहे। आता थोड्या वेळात आम्ही वरती जाऊ, भाऊ गेलेला आहे तिकीट घ्यायला। आजची दिवसाची सुरुवात कशी? आज आम्ही आता सिटी पॅलेस वरून सुरुवात करतो दिवसाला। फायनली आम्ही एंटर केलं सिटी पॅलेस मध्ये। हे पा किती मोठं आहे, बाप रे बाप। तुम्हाला आता कॅमेऱ्यात तर सांगू नाही शकत, पण जर तुम्ही ओरिजिनल मध्ये बघशाल खूप मोठं आहे डायरेक्ट। हे पा तिकडनं गाडी वगैरे येत आहे, अरे बाप रे बाप। किती भारी सीन आहे इकडं, बाकीचा पॅलेस आहे आणि त्यानंतर इकडे पाणी। काही साहेब काय भारी जिंदगी आहे, गर्दीच गर्दी, फॉरेनर वगैरे सगळे आहेत। ते बघा तिकडे अजून पाण्यात अजून एक पॅलेस आहे, त्यानंतर हा इकडे एक। आता आम्ही पॅलेसमध्ये एंट्री करतोय। हे पहा हे घर लक्षराज सिंगचं घर आहे, बापरे बाप केवढं मस्त घर आहे तिकडे मध्ये। तिकडे बघायसारखं एवढं आहे ना, कॅमेऱ्यात पण कव्हर नाही करू शकणार एक दिवसात, एवढं आहे एका ब्लॉग मध्ये। मला काय दाखवायचं, आमचे पिटलं बघा। सो गाइस, दिस इज द ब्यूटी ऑफ राजस्थान। वेलकम टू सिटी पॅलेस। इथं म्युझियम आहे, पण गर्दी बघा किती, बाप रे बाप। हे बघ गर्दीच गर्दी, हे रात्री असं दिसतं। आता इकडनं म्युझियमला चाललो, इकडे सगळे वॉरियर्सचे हिस्ट्री लावलेली आहे। सो एंट्री केली आता म्युझियममध्ये। हे बघा इकडं पूर्ण वंशज आहे। हे बघा स्टार्ट झालं, इकडे सगळं लावलेलं आहे ऑलरेडी। इकडे चेतक आहे पुढे, त्यानंतर इकडे शिल्ड वगैरे लावलेले आहे, वरती पण भाले वगैरे आहेत। त्यानंतर त्या साईडला पण जाऊन तिकडे तलवार आहे। हे बघा आधी इकडे बघू, हे बघा चेतक बघा केवढं होतं चेतक। या साईडला आलो आता आपण, सगळे रायफल्स वगैरे, नंतर जे हत्यार यूज झाले ते इकडे समोर पण तेच आहे, इकडे साईडला पण तेच आहे। डिझाईन बघा किती भारी वरती। शिल्ड्स, आर्मर वगैरे सगळे हे बघा, याच्यात तर हिरे आहेत। गन बघा किती भारी, हे वाली गन। त्यानंतर इकडे हे बघा इकडे पण गन्स आहेत, गन्स किती भारी भारी आहेत। त्यानंतर इकडे हत्यार वगैरे की कोणते कोणाकोणाचे सगळे नाव वगैरे लिहिलेले। इकडे गन्स आहेत अजून। सो गाईज, दिस इज द आर्किटेक्चर, बघा काय भारी केलेलं आहे इकडे। इथं कुठून कसं कुठे फिरतोय ना तेच समजत नाही डायरेक्ट। आता खालून वरती आलो, वरतून खाली कुठे काय चालू काही समजत नाही डायरेक्ट। हे बा एवढं मोठं आहे इकडे। महाराणा प्रताप कक्ष आहे, हे बा इकडे महाराणा प्रतापांचा पुतळा ठेवलेला आहे। त्यानंतर लहानपणीचे महाराणा प्रताप। आता इकडनं मध्ये जाऊ, हे हल्दीघाटीची माती। हा पहा एवढा मोठा झाला होता हल्दीघाटीचं युद्ध।
गर्दीच गर्दी, जास्त करून तर फॉरेनरच लोक इकडे. पण मग मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला टाईम भेटला तर या नक्की, बघा तुमच्या डोळ्यांनी व्हिजिट करून बघा. इतकं भारी नाही आहे. सगळीकडे छोटे छोटे दरवाजे आहेत म्हणून डोकं वगैरे सांभाळूनच चालावं लागतंय. चला, हे आंघोळ करायचं आहे इथे. त्यानंतर इकडे बघा वरती, दिस वे प्लीज. चलो. असा एक पण दिवस नाही तर की ज्या दिवशी गर्दी नसेल. तर इथे एवढे छोटे छोटे रस्ते ना, तिथून फक्त एकच व्यक्ती जाऊ शकतो. इकडे पायऱ्या आणि इकडे रस्ता आहे वरती एकदम छोटे छोटे. कुठून कुठे पोहोचतोय ना आम्ही, आम्हालाच माहिती नाही. हे पहा आता मी कुठे, मलाच माहिती नाही. मी फोर्टमध्ये तर आहे, पण फोर्टच्या मध्ये कुठे, वरती खाली बाहेर कुठे मला काहीच कळत नाही. कारण एवढं भारी आहे ना बघायसारखं. बाप रे बाप, तुम्ही या, मी तर तुम्हाला नक्की सांगेल या. या साईडनी सिटी व्यू आहे, पूर्ण सिटी बघू शकता इकडनं. इकडे टांगा वगैरे हे खेळणे ठेवलेले, शतरंज इकडे या साईडला. नंतर त्या साईडला इकडे भालू वगैरे दिसत आहे आणि इकडे पण शतरंजच आहे. खूप असे म्हणजे छोटे छोटे ह्याच्यात जावं लागतं. इकडे रायफल वापस, इकडं लहान बाळाचा रूम आहे, इकडे आर्किटेक्चर वापस, मिरर आहे, पूर्ण मिरर आहे या साईडला. इकडे आता हॉटेल पण आहे मध्येच, ज्यांना भूक लागली त्यांनी जेवण करून घ्यायचं. त्यानंतर इकडे स्कल्पचर वगैरे ठेवले आहेत जुने. इकडे अरे बापरे, सगळ्या मूर्ती वगैरे जुन्या जुन्या मूर्ती आहेत. हे इकडे बघा, म्हणजे हे पालखी वगैरे घेऊन जायच्या पालख्या राजाची. त्यानंतर तिकडे म्हणजे पूर्ण याच्यात पालखीच आहे ठेवलेली. इकडं नो एंट्री, वरती जाऊ नाही शकत, काय माहिती. त्यानंतर मस्त म्हणजे एम्बियन्स एवढा भारी नाही इथं. हे बा, आम्ही ना इकडनं घुसलो होतो आणि या साईडने एंटर केलं होतं, तर या साईडने एक्झिट करतोय. बाप रे बाप, म्हणजे फिरायला म्हणजे समजलं सुद्धा नाही की किती हे गेलं. आम्ही वेदूला आणलं होतं खाली, कारण वेदू काव करायला लागलेला होता, म्हणून वेदूचं जेवण चालू आहे खाली. तो फायनली आम्ही त्या फोर्ट नंतर आलो होतो महाराणा प्रतापांच्या म्युझियमला. सो आता आम्ही इकडे व्हिजिट करतोय. इकडे गाडी आता पार्क करतोय वीर भवन. आता इकडे मध्ये म्युझियम आहे, आता इकडे जाऊ आतमध्ये. आमचा वेदू नुसता रडतोय आज दिवसभर. अरे बापे, काय झालं रडायला? हे बघा बाप्पा रावल. त्यानंतर इकडे सगळे म्हणजे जे राजे होऊन गेलेत त्यांचे फोटोज वगैरे लावलेत. ये कुंभलगड. आता इथं जायचं आम्हाला कुंभलगडला. केवढं आहे, बाप रे बाप. मी तर तुम्हाला एकच सजेस्ट करेल की तुम्ही पण या फिरायला प्लीज. जर तुमच्याकडे टाईम असला ना नक्की या, बघा राजस्थान कधीतरी बघा. बाप रे बाप, म्हणजे एका दिवसात म्हणजे कुठेही गेला ना आपल्या एक दिवसात अजिबात होणार नाही. तर तुम्हाला ॲटलिस्ट जर आता एक जर किल्ला जरी फिरायचा म्हटलं ना, तुमचा अख्खा एक दिवस जाणार. तर तुम्ही पूर्ण 1 वीकची ट्रिप प्लॅन करून या, तर मग त्याच्यात तुम्हाला सगळं काही बघायला भेटेल. आता आम्ही चाललो आहे बाहेर, बघू आता कुठे कुठे जातो तो पुढे. इकडं आता खाली बघा हे पट्टा, दांडा, काय काय हे काय हल्दीघाटी की पवित्र मिट्टी. दर्शन लेलो बाई. हे बा आर्मर, 17 किलोचं आर्मर आहे. एवढं 16.295 kgs, म्हणजे ॲप्रॉक्स 17 kg. हे पा बोज अँड ॲरोज कसे होते त्या टायमाचे ॲरोज. महाराणा प्रतापांचा भाला. हा होता तो सिटी पॅलेस जिथं आम्ही गेलेलो होतो. आता थोडा वेळ पहिले जे तुम्ही बघितलं ना ते सगळं हे होतं. केवढं आहे, बाप रे बाप. बघा सिटी पॅलेस. हा तो चित्तोडगड जिथं आम्ही काल गेलेलो होतो. हे बघा केवढा मोठा आहे, बघितला.
काल तर आम्ही म्हणजे ट्रॅव्हलिंग केल्यामुळे बाकीचं राहून गेलेला होता फिरायचं, पण नेक्स्ट टाईम जेव्हा कधी येऊ तेव्हा पूर्ण व्हिजिट करू. म्हणजे केला तर होता बाय द वे कारनी पूर्ण, पण मग मेन स्पॉट्स जे होते ते हे बघितलं आम्ही. तिकडे म्युझियम फिरल्यावर आता आम्ही इकडे खाली आलो. इकडं महाराष्ट्रांचं मोठं स्मारक आहे, त्यानंतर इकडं लक्षराजजी इकडं पूजा वगैरे करतानाचे फोटोज वगैरे आहेत त्यांचे. इकडनं पूर्ण उदयपूर सिटी दिसते वरतून, तिरंगा आहे वरती इकडे आपला. आता चाललो आहे खाली, मस्त मजा आली वरती. पण मी तर तुम्हाला एकच सांगेल आणि एकच बोलणार, आधी पण बोलत होतं की तुम्ही या व्हिजिट करा. ब्लॉगमध्ये तुम्हाला जस्टिस नाही करू शकत की मी किती भारी दिसतोय, पण मग नक्कीच येऊन एकदा ट्राय करा. ज्यांची इच्छा आहे त्यांना इकडं मस्त लेकच्या बाजूला फूड स्टॉल वगैरे आहेत. ज्यांची इच्छा आहे ते खाऊ शकता. आम्ही पण घेतलं पार्सल वेदूसाठी, आता गाडीत आहे. पार्सल घेतलं, आता चाललो आहे वापस. मस्त व्ह्यू आहे इकडे बाजूला. आमचं सगळं फिरून झालं आणि आता आलेलो इकडं चेतक समाधीजवळ. इथे चेतकची समाधी, ही चेतक घोडा जो महाराज प्रतापांचा होता त्याची समाधी. फायनली आम्ही आलो आता हल्दी घाटीत. हे पहा इकडं पूर्ण हे जे डोंगर आहेत ना पूर्ण पिवळे आहेत. एक मी तुम्हाला दाखवतो पुढे. पूर्ण पिवळे आहे. ही हल्दी घाटीची दरी हे बघ कशी आहे. मोबाईलमध्ये तर नाही सांगू शकत, हळू खबर बोलतं कारण आमचं वेदू झोपलेलं आहे. बघा ही माती बघा, पूर्ण येल्लो आहे बघा, दिसली म्हणून इथं म्हणतं हल्दी घाटी. हे पहा पूर्ण पिवळी पहा. इथं झाला होता युद्ध मेन हल्दी घाटीचा या दरींमध्ये पण. त्यानंतर इकडं पण सेम दरी आहे. तुम्ही माती तर बघितलीच कशी पिवळी होत आहे हात लगेच. इकडं पूर्ण लोक थांबलेले आहे. पण इथं दिसायला रेड दिसते, पण हात जर पकडलं पूर्ण पिवळं होतं पा. काम का बरं करतं का माहिती लोक आलेले आहे ना, तर आपल्या मुलांना कशाला वरती घेऊन जायचं. वरतून एवढा डोंगर म्हणजे असे रस्ता म्हणणं वरती चढता येते, रिस्क घ्यायचं काम पडलं वगैरे. मग आम्ही इथं हल्दी घाटीची माती पण घेतली कारण घरी घेऊन जायची. आमचे बुत्ते उठून गेला आता. असं वाटतं की डायरेक्ट हळद आहे बघा, सोन्याची गुफासारखं दिसतं डायरेक्ट, एवढी पिवळी. हे बाबा वाजून घेतोय माती, इथून पिवळी माती. आता आम्ही आलेलो इकडं रक्ततलाई, म्हणजे जिथं सगळ्यात मोठं युद्ध झालेलं आहे हल्दी घाटीचं, तर त्या जागेवर आता आम्ही आलेलो आहे. तर बघा आता त्या काळाची जागा आज कशी आहे. आज पूर्ण इथं गार्डन टाईप बनवलं गेलेलं आहे. इथं झालेला होता मोठा युद्ध. मी आज जिथं उभा आहे तिथं रक्त होतं. ह्या जमिनीला जेव्हा खणलं असेल ना, तेव्हा खणलं होतं ना तेव्हा रक्त निघालेलं होतं असं लोक म्हणतात इथले. तर बघा इकडं झाड वगैरे सगळं म्हणजे असं भारी केलेलं आहे. आता सगळं चेंज झालेलं आहे. इथं पूर्ण पार्क होऊन गेलेलं आहे आता इथे. म्हणजे शेवटपर्यंत कुठेही बघा आता गार्डनच गार्डन दिसतंय. पण जेव्हा इथं युद्ध झालं असेल तेव्हा ही जागा कशी असेल, इथं किती लोकांची संख्या असेल, म्हणजे किती लोकांच्या संख्येत मारामारी झाली इथं. युद्ध सॉरी मारामारी म्हणतो. जेव्हा इथं युद्ध झालं असेल तेव्हा पूर्ण मोकळं पटांगण असेल, पूर्ण गार्डन झालेलं आहे इथं. फायनली आम्ही आलो आता नाथद्वाराला. आता इकडं महादेव, खूप मोठे महादेव आहे. म्हणजे आपलं सरदार वल्लभभाई पटेल ज्यांनी जो स्टॅच्यू बघितला असेल त्यांना माहिती असेल की तेवढाच मोठा इकडं एक महादेवांची कलाकृती मूर्ती बनवली गेलेली आहे तेवढी मोठी. तर आता आम्ही थोड्या वेळात तिथं जाणार आहे. तिथं गेल्यावर तुम्हाला तिकडचंही दाखवतो आणि मग तिकडे ब्लॉग एंड करेल. आम्ही फायनली रूमवर सामान शिफ्ट केलं. आमचे उत्तू पण झालाय फ्लेश आणि आम्ही आता आलोय. कुठे आलोय आपण? आम्ही आता शो बघायला आलोय महादेवांचा. आम्ही आता देवकदेव महादेव यांचा शो बघायला आलेलो आहे नाथद्वारा इथं. आता इकडं मस्त ही जी प्रतिमा आहे ना यांच्यावर मस्त आता लाइटिंग वगैरे सगळं दिसेल. तर आता तिकडं चाललोय आम्ही. सो फायनली गाईज आता एक 10 मिनिटात लाईट शो स्टार्ट होणार आहे. तर इकडं वरती बसायची जागा वगैरे करून ठेवलेली आहे. तर इकडनं जावं लागतं. आता इकडनं आलो आम्ही, आता इकडनं चाललो. इकडं आम्हाला माहिती आहे का फक्त 50 रुपीजमध्ये बोटिंग पण होती, पण आम्ही लेट झालो आणि रात्रही झाली म्हणून बोटिंग नाही करू शकलो. म्हणून मग आता लाईट शो बघतो इकडं.
कालचा लाईट शो तुम्ही बघितलाच, खूप भारी होता. जर तुम्ही तिकडे जर स्वतःहून जर गेले किंवा तुम्ही एक्सपिरियन्स जर केला स्वतःहून व्हिडिओमध्ये, तर तुम्ही जज नकाच करा त्या गोष्टीला, कारण तुम्ही जेव्हा स्वतःहून बघशाल ना तेव्हा इतकं भारी ना ते मी तुम्हाला सांगू नाही शकणार. आणि आजचा ब्लॉग हा दुसरा दिवसच आहे. मी काल एंड करायचं विसरलो, कारण काल माझ्या भावाची तब्येत बिघडली होती, म्हणून मग मी लवकर झोपलो काल गोळ्या घेऊन. तर आता हा ब्लॉग एंड करतो. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि एकच सांगेल, तुम्ही या नाथद्वारा पण व्हिजिट करा. सिटी ऑफ पॅलेस म्हणतो मी. कुठे गेलो तर आपण सिटी ऑफ पॅलेस. तर गाईज तुम्ही पण आहे ना, जे आपल्याला ते कॉम्प्लिमेंटरी जे प्रोव्हाइड करतात ना हॉटेलवाले, जसं की ते शुगर किंवा मिल्क पावडर, त्यांना आहे ना कमीच कन्झ्युम करा. तर त्याच्याने तुमची हेल्थ आहे ना ती पण चांगली राहील, नाही तर मग आमच्यासारखं बुक द्यावं लागेल. तर आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय.